नमस्कार मित्रांनो. तर कुसुम सोलर पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते, तर त्या शेतकऱ्यांसाठी आता ऑनलाईन पेमेंट व सेल्फ सर्व्हे करण्याचे ऑप्शन जे आहे, तर ते SMS थ्रू देण्यात आलेले आहेत. तर यासाठी आपण ऑनलाईन जो आहे, तर तो सेल्फ सर्व्हे आपल्या मोबाईलमधून जे आहे, तर ते करू शकणार आहात. तर या व्हिडिओमध्ये आपण हा सेल्फ सर्व्हे कसं व पेमेंट कसं करायचं ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. तर आता मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जे मेसेज आहेत तर ते आलेले आहेत. तर यामध्ये आपण हे मेसेज जे आहेत तर ते ऑफिशियल आहेत का? जर कुसुम सोलर पंप योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरून हे SMS आलेत का हे आपण पाहायचं आहे. तर मेटाकडून हे मेसेज आलेत का याची आपण खात्री करायची आहे. कारण याबद्दलचे फसवे मेसेज सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना येत आहेत. तर मित्रांनो, ही त्याबद्दलची तुम्ही माहिती पाहू शकता. तर फेक मेसेज पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. तर यापासून सावधान राहा व ऑफिशियल वेबसाईट असेल तरच त्या लिंकवर क्लिक करा. तर मित्रांनो, सेल्फ सर्व्हे करण्यासाठी आपण या ॲपवर यायचं आहे. तर त्या मेटाच्या ऑफिशियल ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करून आपण या ठिकाणी ॲलो करायचं आहे. तर यामध्ये आपला जो मोबाईल नंबर आहे, तर तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर या टर्म्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो पासवर्ड असेल तर तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. MKID जो आहे तर तो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. MKID टाकल्यानंतर इथं आपण पासवर्ड सुद्धा टाकायचा आहे. तर MKID टाकून झाल्यावर पासवर्ड टाकूयात. तर त्यानंतर आपला मोबाईल नंबर पुन्हा एकदा इथे टाकायचा आहे. तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपण नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर यानंतर आपल्या मोबाईलवर जे आहे तर तो एक OTP सेंड केला जाईल. तर तो OTP आपण या ठिकाणी टाकायचा आहे. तर OTP टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपणास लॉग इन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर जो असेल तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपणास एक OTP सेंड केला जाईल. तर तो OTP आपण या ठिकाणी टाकायचा आहे. तर व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज दिसेल. तर अर्ज तपशीलवर आपण क्लिक करायचं आहे. तर यामध्ये स्वयं सर्वेक्षण या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे इथे नेटवर्क कोणतं उपलब्ध आहे किंवा नाही, तर याबद्दल आपण होय किंवा नाही हे सिलेक्ट करायचं आहे. तर ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इतर योजनेचा फायदा झाला आहे का? होय किंवा नाही आपण झाला असेल तर होय किंवा नाही असं सिलेक्ट करायचं आहे. तर त्यानंतर सिंचनाचे स्रोत जे आहे तर ते निवडायचे आहे. तर त्यानंतर आपल्या नावावर वीज कनेक्शन आहे का? तर ते आपण निवडायचं आहे. असेल तर होय किंवा नाही, जे असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे. तर त्यानंतर या ठिकाणी सिंचन स्रोतासह लाभार्थ्याचा फोटो, आपलं जे सिंचनाचा स्रोत असेल त्यासह लाभार्थ्याचा फोटो, त्यानंतर सिंचन स्रोताचा फोटो, त्यानंतर सोलर पंप जिथे बसवायचा आहे तर त्याचा फोटो, जमीन फोटो इथे अपलोड करून आपण घ्यायचा आहे. तर त्यानंतर खाली हे 3 फोटो जे आहेत तर ते आपण अपलोड करायचे आहेत. सिंचन स्रोतासह लाभार्थ्याचा फोटो असेल, त्यानंतर सिंचन स्रोताचा फोटो व जमिनीचा फोटो आपण जे आहे तर ते अपलोड करून घ्यायचा आहे. तर हे फोटो अपलोड करून झाल्यानंतर इथे सही जी आहे तर ती सही आपण या ठिकाणी आपली सही करायची आहे. तर यामध्ये आपण आपली जी स्वाक्षरी असेल तर ती स्वाक्षरी करून नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथे सिक्युरिटीसाठी ब्लर करण्यात आलेला आहे. तर आपण या ठिकाणी आपली स्वाक्षरी करून घ्यायची आहे. तर स्वाक्षरी करून झाल्यानंतर प्रस्तुत करणे या बटनावर आपण क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म जे आहे तर ते पुढे जाईल व आपणास स्वतःचे जे सर्वेक्षण असेल ते अपलोड करा त्याचा ऑप्शन येईल व त्यानंतर पैसे भरणा करायचा ऑप्शन येईल. तर त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP टाकला जाईल. तर तो OTP आपण इथे टाकून सत्यता पडताळा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे तर ते अशा प्रकारे पेमेंटचं ऑप्शन पेमेंटसाठी जे आहे तर ते रिडायरेक्ट केलं जाईल. तर आपण पाहू शकता या ठिकाणी पेमेंटसाठी पाहू शकता रिडायरेक्ट केलेलं आहे. तर पैसे आपण ऑनलाईन भरणा करायचा आहे. तर या ठिकाणी आपणास रिडायरेक्ट केलं जात आहे. तर या ठिकाणी आपण आपलं पेमेंट मोड जे आहे तर ती सिलेक्ट करून आपलं पेमेंट जे असेल तर ते पेमेंट आपण या ठिकाणी करायचं आहे. तर
अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेमेंट आपला जो ॲड्रेस जी माहिती मागत असेल तर ती अचूक माहिती या ठिकाणी भरून जो आहे तर तो आपला फॉर्म जो आहे तर सबमिट करायचा आहे. तर या ठिकाणी आपलं पेमेंट झाल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तर तो आपल्या फॉर्ममध्ये आपला सेल्फ सर्व्हे व पेमेंट संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला जे आहे तर ते कुसुम सोलर पंपची नेक्स्ट प्रोसेस जी आहे तर ती करण्यात येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल आशा करतो व या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो.